तर नाशिकमधील TCS या बहुराष्ट्रीय कंपनीतील महिलांचं लैंगिक शोषण, विनयभंग, धर्मांतर यांचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणातील फरार संशयित निदा खान अजूनही पोलिसांना सापडलेली नाहीये। तर दुसरीकडे निदा खानच्या पतीला SITनं ताब्यात घेतलंय। निदा खान ही गर्भवती असल्याची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। तर निदा खान बाबत भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नेमकं काय मागणी केली आहे पाहूयात। त्यांच्या वकिलांनी काल कोर्टामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केलेला आहे। म्हणजेच त्या कुठं आहेत, काय आहेत, त्यांच्या कुटुंबाला आणि सर्वांनाच माहिती आहे। त्यांच्या वतीने वकिलांची कोणीतरी बोलतंय याचा अर्थ त्यांना कुठेतरी लपवलेला आहे। त्यामुळे पोलिसांनी तातडीने या विषयामध्ये त्यांच्या कुटुंबाला देखील ताब्यामध्ये घेऊन त्यांना ताब्यामध्ये घेण्याची आवश्यकता आहे। तर निदा खान गेल्या 3 महिन्यांपासून मुंब्र्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। निदा खान गरोदर असल्यामुळे ती गेले 3 ते 4 महिने मुंब्र्यामध्येच वास्तव्याला होती आणि तिची तिथे ट्रीटमेंट सुरू होती। दरम्यान डॉक्टर शमायला आझमी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। पाहूयात। अर्ली प्रेगनेंसी थी, एग्जैक्ट वीक्स मुझे याद नहीं, बट अर्ली प्रेगनेंसी की पेशेंट थी वो। फर्स्ट विजिट जो आई थी जस्ट उसने होम UPT करके आई थी, प्रेगनेंसी पॉजिटिव आया दिखाया उसने। फिर सेकेंड विजिट पे वो आके मुझे बोला कि मुझे थोड़ा रेस्ट चाहिए, ऑफिस ट्रैवलिंग में दिक्कत हो रही है, पेट में दर्द भी है, बस इतना ही। 2 विजिट्स हुई। क्या फेस से कोई नजर आ रहा था ऐसे कि कभी टेंशन है, घबराहट ऐसा कुछ नजर आ रहा था? नहीं, ऐसा एकदम नॉर्मल पेशेंट जैसी थी वो, एकदम नॉर्मल पेशेंट जैसी लगी। मतलब ऐसा कुछ भी लगा तो नहीं मुझे। कुछ लेटर वगैरह आपसे लिया था क्या? हाँ, वही उसने लीव लेटर लिया था मेरे पास से। वो यही बोल रही थी ऑफिस ट्रैवलिंग में दिक्कत है, पेट में दर्द भी हो रहा है, बिकॉज शी वॉज प्रेग्नेंट। तो आई प्रिस्क्राइब्ड 1 वीक ऑफ रेस्ट। शी आस्क्ड मी टू प्रिस्क्राइब फॉर मोर, लाइक 2 वीक से ज़्यादा का दे सकते हैं क्या मैम? तो मैंने बोला नहीं, पहले 1 वीक का लेके देखो, उसके बाद वापस आओ, मैं रीअसेस करूंगी, इफ नीडेड तो मैं एक्सटेंड करूंगी लीव। आपले प्रतिनिधी रिजवान आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। रिजवान, आताच आपण ज्यांच्याकडे खरं तर निदाची ट्रीटमेंट सुरू आहे त्यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे। एकंदरीतच ती अगदी सामान्य रुग्णासारखी दिसत होती आणि त्यानुसार तिला बेड रेस्ट दिला होता, तशी मागणी तिने करून घेतली होती सुट्ट्यांची कंपनीमध्ये देण्यासाठी। काय अजून खरं तर डॉक्टरांकडून कळलंय? वैष्णवी, खरं आपण तर पाहिलं तर ज्या पद्धतीने नाशिक TCS प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने धर्मांतरणमध्ये मुख्य आरोपी असणाऱ्या निदा खान गेल्या अनेक दिवसापासून फरार आहे आणि काही दिवसापूर्वी म्हणजे महिन्यापूर्वी जे आहे ते मुंब्रामध्ये आल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली होती आणि सध्या आपण मुंब्रा येथील Y जंक्शन या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं तर निदा खान ही मुंब्रातील ब्लूसुम्स या रुग्णालयामध्ये जे आहे ते गर्भवती असल्यामुळे जे आहे ते उपचारासाठी या ठिकाणी आली होती। खरं तर 2 वेळा जे आहे ते निदा खान या ठिकाणी गर्भवती उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये आली होती। खरं तर ज्यावेळी डॉक्टरांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की शमायला आझमी या डॉक्टरांचं नाव आहे, गायनेकोलॉजी आहे आणि अशाच वेळी निदा खान यांनी डॉक्टरकडे मागणी केली होती की माझ्या पोटामध्ये दुखतंय, मला रेस्ट पाहिजे, त्यासाठी तुम्ही मला प्रिस्क्रिप्शन लेटर जे आहे ते तुम्ही लिहून द्या। आणि याच अनुषंगाने जे आहे ते डॉक्टरांनी, विशेषतः शमायला आझमी हे जे डॉक्टर आहे गायनेकोलॉजी, यांनी जे आहे ते निदा खान यांना प्रिस्क्रिप्शन लिहून दिला आणि तेच प्रिस्क्रिप्शनचा वापर जो आहे तो निदा खान यांनी आपल्या जामीन अर्जासाठी वापर केल्याची माहिती जी आहे ती समोर आहे। खरं तर ज्या पद्धतीने जामीन अर्जासाठी निदा खान यांनी जो नाशिक कोर्टामध्ये तो बेल ॲप्लिकेशन टाकलेला आहे त्यामध्ये याच डॉक्टरांचा प्रिस्क्रिप्शनचा वापर केल्याची माहिती जी आहे ते देखील समोर येत आहे। खरं तर 2 वेळा ज्यावेळी निदा खान या ठिकाणी आली त्याच वेळी निदा खान यांनी आपल्या तोंडावरती मास्क ठेवला होता आणि मास्क घातल्यामुळे कुठेतरी डॉक्टरांना देखील खऱ्या अर्थाने त्याचा चेहरा पाहायला आला नव्हता। परंतु ज्यावेळी डॉक्टरांना ती प्रिस्क्रिप्शन दाखवण्यात आली त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने 3 नावाची निदा खान आमच्याकडे आली होती, परंतु अर्थातच एकंदरीतच मास्कमुळे खरं तर निदा खानला ओळखू शकला नाही, मात्र तेच प्रिस्क्रिप्शन जे ते निदाने पुढे दिलं आणि त्यानुसार ती बेड रेस्टवरती होती। धन्यवाद रिजवान, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीत।